Hello, students. Welcome to the next session of this Kingdom Animalia. या किंगडम ॲनिमॅलियामध्ये आपण नॉन कॉर्डेट्स हा पार्ट लास्ट लेक्चरपर्यंत कंप्लीट केलेला होता. त्याच्यात वेगवेगळे 9 फायलम आपण अभ्यासलेले होते. 9 फायलम कोणकोणते? फायलम पोरीफेरा, फायलम निडारिया, फायलम टेनोफोरा, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस, फायलम अस्कहेल्मिंथिस, फायलम अनेलिडा, फायनल आर्थ्रोपोडा, फायलम मल्युस्का अँड नेक्स्ट फायलम इज फायलम इकायनोडर्मॅटा. इथंपर्यंतचे सगळे लास्ट फायलम आपण अभ्यासलेले आहेत. फायलम हे सगळे 9 फायलम आपण अभ्यासले नॉन कॉर्डेट्समध्ये. ओके, आता आपल्याला कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स या दोघांच्या मधले कनेक्टिंग लिंकचं फायलम आहे. म्हणजे ज्या फायलममध्ये कॉर्डेटचे पण गुणधर्म आहेत, नॉन कॉर्डेटचे पण आहेत, अशा प्रकारचा जो फायलम आहे तो आपण पाहणार आहे. फायलम 10 नंबर 10चा फायलम आहे तो म्हणजे फायलम हेमिकॉर्डेटा. याचं मिनिंग बघूया. जनरल फीचर्स पाहिजे, मेन फीचर्स आणि एक्झाम्पल हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. सो मिनिंग, हेमिकॉर्डेटा म्हणजे हाफ कॉर्डेट असतो. हेमी म्हणजे सेमी आपण म्हणत असतो. सो हेमी इक्वल टू सेमी इक्वल टू हाफ कॉर्डेटा. म्हणजे याच्यात कॉर्डेटचे अर्धी गुणधर्म आलेले असतात. नॉन कॉर्डेटपासून आता कॉर्डेट इव्हॉल्युशनमध्ये होणार आहे. जे सगळे फायलम आपण पोरीफेरापासून इकायनोडर्मॅटापर्यंत जे बघितले ते सगळे इव्हॉल्युशनरी सिक्वेन्सनुसार होते. हळूहळू प्रत्येकाचा बॉडी लेयर्स बदलत गेला, बॉडी प्लॅन बदलत गेला, सिमेट्रीमध्ये चेंजेस झाले, डायजेस्टिव्ह सिस्टीम बदलत गेली, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, रेस्पायरेटरी सिस्टीम असेल, रिप्रोडक्शन, याच्यात कॉम्प्लेक्सिटी होत गेली आणि फायनली आपण हेमिकॉर्डेटापर्यंत पोहोचलेलो आहे. सो हेमी इज नथिंग बट सेमी इज नथिंग बट हाफ कॉर्डेट. देन अदर नेम, याचा अदर नेम आहे, याला कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. सो कनेक्टिंग लिंक between non-chordates and chordates. So this is the important question in exam point of view. Connecting link important for CET NEET. नॉन कॉर्डेट कॉर्डेट मधली कनेक्टिंग लिंक कोणती असते तर ती हेमिकॉर्डेटा असते, हेमिकॉर्डेटा. देन रिमेनिंग फीचर्स पाहिजेत आपल्याला. बॉडी लेवल्स म्हणजेच बॉडी प्लॅन म्हणतो आपण याला. हायर लेवल आहे ऑर्गन सिस्टीम लेवल, म्हणजेच ट्यूब इन ट्यूब प्लॅन, हायर प्लॅन असतो. सो ट्यूब इन ट्यूब प्लॅन लक्षात ठेवायचं. हा जो ट्यूब इन ट्यूब प्लॅन आहे तो अस्कहेल्मिंथिस पासून पुढे सगळ्यांच्या मध्ये तोच प्लॅन आहे. देन बॉडी लेवल्स लेयर्स म्हणतो आपण. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, हायर 3 लेयर्स असतात. ट्रिप्लोब्लास्टिक मेडअप ऑफ 3 लेयर्स. इक्टोडर, मेसोडर, एंडोडर. देन बॉडी सिमेट्री. इथं मात्र जी सिमेट्री आहे ती एकाच प्रकारची आहे, ती म्हणजेच बायलॅटरल सिमेट्री आहे.
जसं की आपण इकायनोडर्ममध्ये बघितलं, अडल्ट असेल तर रॅडियल होती, त्याच्यानंतर जर लार्वल स्टेज असेल तर बायलॅटरल. इथं नाही, अडल्ट लार्वल टू अडल्ट स्टेज सिमेट्री रिमेन्स कॉन्स्टंट इज बायलॅटरल, गिव्स टू इक्वल पार्ट इन ओनली वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. सो लेफ्ट अँड राईट हॉल्स आपल्याला मिळतात. सो बायलॅटरल सिमेट्री. देन सिलोम, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. सिलोमेट called as coelomate. So body cavity present, true body cavity present असते. true body cavity. गट आणि बॉडी वॉल या दोघांच्या मध्ये जी स्पेस असते मेसोडर्मनी कव्हर केलेले असते, याला आपण म्हणतो सिलोम. देन डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. कंप्लीट. सो माउथ ॲट अँटेरियर पार्ट and anus at posterior. Anterior. Anus posterior. शरीराच्या या टोकाला हे जर आपण बघितलं, आपण याची डायग्राम बघूया नंतर. जस्ट अशा पद्धतीची डायग्राम आहे. प्रोबॉसिस, कॉलर, ट्रंक, माउथ, एनस. देन रेस्पिरेशन. गिलच्या सहाय्याने होतं. फॅरेन्जियल गिल स्लिट्स असतात. सो रेस्पिरेशन थ्रू फॅरेन्जियल गिल्स. फॅरिंग्समध्ये त्याच्या गिल्स असतात. जस्ट गिल्स लिहिलं तरी चालेल. सो रेस्पिरेशन थ्रू गिल्स. ॲक्वॅटिक असतात, पाण्यामध्ये असल्यामुळं कल्ल्यांच्या सहाय्याने काय होतं, रेस्पिरेशन. फॅरेन्जियल गिल्स हे त्याचं वैशिष्ट्य आहे. गिल्स फॅरिंग्समध्ये असतात. हे कॉर्डेटचं वैशिष्ट्य आहे की जे नॉन कॉर्डेटमध्ये नव्हतं ते इथं कॉर्डेट हेमिकॉर्डेटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. देन एक्सरिशन. एक्सरिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन म्हणत असतो. आता हे जे एक्सरिशन ऑस्मो रेग्युलेशन होण्यासाठी ज्याला आपण साल्ट अँड वॉटर बॅलन्स मेंटेन करणं, रिमॉल ऑफ वेस्ट करणं, तर त्यासाठी स्पेशल टाईपच्या ग्लँड्स असतात, प्रोबॉसिस ग्लँड्स असतात. सो थ्रू प्रोबॉसिस ग्लँड्स, हा महत्त्वाचा पार्ट आहे. प्रोबॉसिस ग्लँड्स आहेत. सो प्रोबॉसिस, करेक्ट करा जरा स्पेलिंगमध्ये, PRBOSCIS, प्रोबॉसिस. ग्लँड्स. So this is important, proboscis gland excretion, important question आहे. Pharyngeal gills are also important question. बाकीचा उरलेला कनेक्टिंग लिंक हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बाकी ते कॉमन आहेत. देन सेक्सेस, या ठिकाणी मेल फिमेल वेगवेगळे असतात. डायोइसियस आहेत. सो सेक्सेस आर सेपरेट. सेपरेट डायोइसियस म्हणायचं. यालाच युनिसेक्सुअल पण म्हटलं जातं. कन्फ्युजन नको. एका प्राण्यामध्ये एकच सेक्स ऑर्गन असतो, दोन वेगवेगळे असतात म्हणून डायोइसियस म्हणायचं. सेक्स्युअल रिप्रोडक्शन कॉमन असतं. सेक्स्युअल रिप्रोडक्शन थ्रू
थ्रू गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट्स असतात, त्याच्यामार्फत सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं. फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. सो फर्टिलायझेशन is external. Outside body in the water, fusion of male and female gamete. Outside body in water, marine condition ला असतात हे. डेव्हलपमेंट, याची जी डेव्हलपमेंट आहे ती इनडायरेक्ट असते. Indirect. So development is indirect, that means through larva. Through larva. बघूया पुन्हा एकदा वन्स अगेन. बराचसा पार्ट कॉमन आहे, काही नवीन फीचर्स आलेले आहेत. मिनिंग आहे आज हेमी मीन्स सेमी मीन्स हाफ कॉर्डेट आहेत. अदर नेम याला कनेक्टिंग लिंक म्हटलं तर कॉर्डेट नॉन कॉर्डेट महत्त्वाचा क्वेश्चन आहे. लेवल्स हायर लेवल आहे ऑर्गन सिस्टीम लेवल, ट्यूब इन ट्यूब प्लॅन म्हणत असतो आपण. त्याच्यानंतर बॉडी लेयर्स ट्रिप्लोब्लास्टिक आहे, 3 थर असतात महत्त्वाचे, एक्टो मेसो आणि एंडो. बॉडी सिमेट्री सर्वांची बायलॅटरलच आहेत, एकदाच 2 समान भाग मिळतात. सिलोम प्रेझेंट आहे, ट्रू सिलोम आहे, सो सिलोमेट. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, माउथ अँटेरियर एनस पोस्टेरियर पार्टमध्ये. रेस्पिरेशन थ्रू गिल्स होतं, फॅरेन्जियल गिल्स हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, फॅरेन्जियल गिल्स. एक्सक्रीशन थ्रू प्रोबॉसिस ग्लँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दीज आर द इम्पॉर्टंट पार्ट्स क्वेश्चन्स. प्रोबॉसिस ग्लँड्स फॉर एक्सक्रीशन. सेक्सेस आर सेपरेट, डायोइसियस युनिसेक्स्युअल म्हणायचं. सेक्स्युअल रिप्रोडक्शन थ्रू गॅमिट्स कॉमन. फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे आणि डेव्हलपमेंट इनडायरेक्ट असते, थ्रू लार्वा होते, सो कॉल्ड ॲज इनडायरेक्ट. नोट करा, दीज आर दी जनरल कॅरेक्टर्स. युनिक फीचर्स आपल्याला पाहायचे आहेत, त्याच्या अगोदर हा जो पार्ट आहे तो नोट करा. ओके, युनिक फीचर्स बघूया. फायलम हेमिकॉर्डेटा, की जो नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटच्या मिडल आहेत, याचे मेन वैशिष्ट्य नावावरून सांगता येतं हेमिकॉर्डेटा. सो इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. Connecting link between non-chordates and chordates. Okay, important question hai. Then they are marine, present at bottom of sea in burrowing condition. So marine living at bottom of sea in burrow होल करून, वाळूमध्ये होल करून राहतात. सी इन burrow. बरो कंडिशनला राहतात. बॉटम ऑफ सी हा पण MCQ आहे. बरोईंग कंडिशनला राहतात, वाळूमध्ये होल करून राहतात. कनेक्टिंग लिंक हाही महत्त्वाचा पार्ट आहे. हे जे युनिक फीचर्स आहेत हे नीटसाठी, CETसाठी महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, देन बॉडी इज डिवायजेबल इंटू 3 पार्ट्स. बघा, याच्या अगोदर आपण आर्थ्रोपोडामध्ये बॉडीचे 3 पार्ट बघितले होते, हेड, थोरॅक्स, ॲब्डॉमेन. मल्युस्कामध्ये आपण बॉडीचे 3 पार्ट्स बघितले होते, हेड, मेंटल आणि फूट. मल्युस्का. आता आपण बॉडीचे 3च पार्ट बघतोय. हेमिकॉर्डेटामध्ये एक प्रोबॉसिस अँटेरियर पार्ट असतो, मिडल कॉलर असतो आणि देन ट्रंक असतं. सो बॉडी शोज 3 पार्ट.
shows three parts. Body is divisible into three parts. तर याच्यामध्ये प्रोबॉसिस आहे, एक प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक हे तीन महत्त्वाचे पार्ट असतात, प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. तर याच्यामधला हा जो प्रोबॉसिस असतो हा अँटेरियर आहे सुरुवातीचा, हा मिडल पार्ट आहे, हा पोस्टेरियर पार्ट आहे. So these three parts are important. Proboscis, collar and trunk. Body is divisible into three parts. Then buccal notochord हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रेझेन्स ऑफ ब्युकल कॅव्हिटी असते, ब्युकल कॅव्हिटीमध्ये नोटोकॉर्ड तयार झालेले आहे. सो प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. बकल, ब्युकल कोणताही शब्द वापरू शकता तुम्ही. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जे इथं नोटोकॉर्ड तयार व्हायला झालेला आहे तो फक्त बकल कॅव्हिटीमध्ये आहे. बकल न्यूकोकॉर्ड असतो, नोटोकॉर्ड इज द इम्पॉर्टंट फीचर. ओके. देन गिल्स, प्रेझेन्स ऑफ फॅरेन्जियल गिल्स मगाशीच बघितलं होतं आपण. प्रेझेन्स ऑफ फॅरेन्जियल गिल्स हेही महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. फॅरेंग्समध्ये त्याचे गिल्स असतात. सो गिल्स हे कॉर्डेटचं वैशिष्ट्य आहे. प्रेझेन्स ऑफ फॅरेन्जियल गिल्स असणं हे कॉर्डेटचं वैशिष्ट्य आहे. नोटोकॉर्ड हे सुद्धा कॉर्डेटचं वैशिष्ट्य आहे. ओके. त्याच्यानंतर कनेक्टिंग लिंक आपण लिहिलेलंच आहे आणि फ्री लिव्हिंग असतात. काही याच्यामध्ये सेडेंटरी असतात पण मोस्टली फ्री लिव्हिंग. सो मोस्टली फ्री लिव्हिंग आहेत. याच्यामध्ये रॅब्डोप्लिरा आहे, बट रॅब्डोप्लिरा हा जो आहे रॅब्डोप्लिरा हा मात्र सेडेंटरी असतो. एक मिनिट. रॅब्डोप्लिरा इज अ सेडेंटरी. RHABDOPLEURA. रॅब्डोप्लिरा इज अ सेडेंटरी. ससायल असतो, सेडेंटरी असतो, स्थिर असतो. बाकीचे मात्र फ्री लिव्हिंग आहेत, मुएबल असतात. बट इट इज सेडेंटरी, फिक्स्ड असतो. सो दीज आर दी सम ऑफ दी युनिक फीचर्स. वन्स अगेन कनेक्टिंग लिंक आहे कोणाकोणामधली, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. त्याच्यानंतर कुठं असतात, मरीन कंडिशनला आहे, ॲट दी बॉटम ऑफ सी, इन बरोज, होल करून राहतात वाळूमध्ये. बॉडीमध्ये तीन महत्त्वाचे पार्ट आहेत, एक प्रोबॉसिस आहे, कॉलर आहे, ट्रंक आहे, अँटेरियर, मिडल, पोस्टेरियर. प्रेझेन्स ऑफ ब्युकल नोटोकॉर्ड महत्त्वाचा पार्ट आहे म्हणून त्याला कॉर्डेटशी कनेक्ट होतो. प्रेझेन्स ऑफ फॅरेन्जियल गिल्स हेही महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. गिल्स, नोटोकॉर्ड इम्पॉर्टंट, थ्री पार्ट इम्पॉर्टंट. मोस्टली फ्री लिव्हिंग आहेत, मुएबल आहेत. पण याच्यामध्ये हा जो आहे रॅब्डोप्लिरा हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे फॉर नीट CETसाठी. रॅब्डोप्लिरा इज अ सेडेंटरी. ओके. युनिक फीचर्स कळालेत. याच्यानंतर आपल्याला त्याची एक्झाम्पल्स पाहिजेत. राईट डाऊन युनिक फीचर्स. ओके. याचे एक्झाम्पल आपल्याला पाहायचे आहे. एक्झाम्पल्स ऑफ हेमिकॉर्डेटा. आपल्या NCERT बुकमध्ये, स्टेट बोर्ड बुकमध्ये दोन महत्त्वाचे एक्झाम्पल दिलेले आहेत. एक आहे तो बॅलॅनोग्लोसस नंबर 1
बेलॅनोग्लोसस आणि दुसरा आहे तो सॅकोग्लॉसस. बेलॅनोग्लोसस, सॅकोग्लॉसस. आणि हे जे फ्री आहेत, हा फ्री मुएबल आहे, फ्री लिव्हिंग आहे, हाही फ्री लिव्हिंग आहे. रॅब्डोप्लिरा मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. रॅब्डोप्लिरा इज अ सेडेंटरी फिक्स्ड असतो. हे मुएबल असतात. समुद्राच्या बॉटमला राहतात. जनरली ह्याची जर का आपण बॉडी बघितली, जनरल बॉडी प्लॅन बघितला, तर बॉडीच्या सुरुवातीला असा हा प्रोबॉसिसचा पार्ट असतो. याच्यानंतर हा मिडल कॉलरचा पार्ट असतो आणि याच्यानंतर हा लॉंग बॉडीचा पार्ट असतो. सो दिस इज दी प्रोबॉसिस. हा जो कॉलरचा पार्ट आहे, सो कॉल्ड एज प्रोबॉसिस. एंटेरियर पार्ट, कॉलर, ट्रंक. या ठिकाणी फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. प्रेझेन्स ऑफ गिल्स. pharyngeal gills. So this is the general body plan of this Balanoglossus, Saccoglossus, Rhabdopleura. जनरल बॉडी प्लॅन आहे. थोडेसे मॉर्फोलॉजिकल चेंजेस असतात. बाकी 3च एक्झाम्पल आहे. सो Balanoglossus, Saccoglossus अँड Rhabdopleura. 3 एक्झाम्पल लक्षात राहू शकतात तुम्हाला. इवन दो तुम्ही त्याच्या लेटरच्या साहाय्याने लिहिलं तरी चालतंय, BSR लिहिलं तरी चालेल, RSB लिहिलं तरी चालेल, RBS लिहिलं तरी चालेल. सो BSR, Balanoglossus, Saccoglossus, Rhabdopleura. ओके, असं तुम्ही सांगू शकता. हा Balanoglossus आहे, हा Saccoglossus आहे, हा Rhabdopleura आहे, असंही लक्षात ठेवू शकता. आणि इथंपर्यंतचे सगळे नॉन कॉर्डेट्स आणि हेमिकॉर्डेटा हा जो महत्त्वाचा पार्ट होता तो आपण किंगडम ॲनिमॅलियामधला कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला स्पेशल फीचर्स बघायचे आहेत, ते म्हणजेच कॉर्डेटा. मग कॉर्डेटामध्ये वेगवेगळे ग्रुप्स कोणकोणते आहेत, सब फायलम काय आहेत, क्लास काय आहेत, हाही पार्ट आपल्याला या टॉपिकचा शेवटचा पार्ट म्हणून अभ्यासायचा आहे, तो म्हणजे कॉर्डेटा. इथं नॉन कॉर्डेट्स आणि हेमी कॉर्डेट्स हा पार्ट कंप्लीट होतो. डाऊन.